नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण आपत्ती व्यवस्थापन हा जो घटक आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती कशाही स्वरूपाची असो, ती लहान असो, मोठी असो, अल्पकालीन असो किंवा दीर्घकालीन असो, तिचे व्यवस्थापन करणे हे गरजेचे असते आणि ते प्रभावी आणि परिणामकारकरित्या होणे हे सुद्धा गरजेचे असते। त्यासाठी लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन हे काय आहे, एकमेकांशी परस्परपूरक आहे, त्यांचं जवळचं नातं आहे। आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे ही म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय। आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजे अपघात असतात, म्हणजे आपत्ती सांगून येत नाही, ती अचानकच येत असते। अशा आपत्ती वेळी आपण काय करायचे, स्वतःचे, मालमत्तेचे आणि प्राण्यांचे संरक्षण कसे करायचे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते। आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे बघा इथे दिलेली आहेत। पहिलं उद्दिष्ट आहे आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे। 2. जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे। 3. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे। 4. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे। 5. आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तींची झळ पोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोचेल याची काळजी घेणे। आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे, जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार यातून कृती आराखडा तयार करणे आणि या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच व्यवस्थापन करणे। तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन इथे त्यांनी दिलेलं आहे, तर ते काय आहे ते बघूयात आता आपण। आपत्तीपूर्व व्यवस्थापनमध्ये म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपदेला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे। त्यासाठी पहिल्यांदी आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागांची ओळख करून घेणे, म्हणजे जिथे आपत्ती येऊ शकते अशा ठिकाणची माहिती करून घेणे। प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅपद्वारे आपत्तीची तीव्रता आणि हझार्ड्स मॅपद्वारे आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेणे। आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे आणि सर्वसामान्य माणसांमध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव करून देणे। त्यासाठी सर्व स्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून घेणे व इतरांना माहिती देणे। आता आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन काय आहे, तर आपत्तीनंतर आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे। आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे, प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते। नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजूंना लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे, कामाचे सलग आणि सतत आढावा घेत राहणे, आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे। आता इथे निरीक्षण करामध्ये जो प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे तो आहे, खालील हा जो तक्ता दिलेला आहे किंवा आपत्कालीन नियोजनाचे जे चक्र दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करून त्यांनी काय सांगितले, भूकंप या आपत्ती संदर्भात प्रत्येक अंगाचे स्पष्टीकरण लिहा, म्हणजे भूकंप आल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्यांचा कसा वापर कराल हे नेहमी लक्षात ठेवा। नैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणारे नुकसान व त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते।
परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी